श्री हरिभक्तीपरायण रामदास महाराज पवार यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आमचे श्रद्धेय आदरणीय श्री हरिभक्तीपरायण नवनीतजी महाराज क्षीरसागर करगणी आटपाडी तालुका यांनी आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आम्ही 2-3 वर्ष त्यांना कॉन्टॅक्ट करत होतो, परंतु खऱ्या अर्थानं आज त्यांची आपल्या या पवित्रशा क्षेत्राला भेट देण्याचा योग आला। त्यांनी आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले। सुंदर असं मार्गदर्शन त्यांनी आपल्याला केलेलं आहे। आपल्या संपूर्ण पंचक्रोशीतील जमलेल्या गावकऱ्यांच्या वारकऱ्यांच्या वतीनं आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं शब्दसुमनाने काय करूया, स्वागत करूया आणि आभार मानूया। खूप खूप धन्यवाद महाराज। असंच प्रेम अशी श्रद्धा आमच्यावरती तुमची राहो। त्याच पद्धतीनं आज सकाळपासून झालेल्या उपक्रमांमध्ये या ठिकाणी महाराज या ठिकाणी अन्नदान आणि ज्ञानदानाचं काम या कार्यक्रमाचे यजमान आदरणीय श्री हरिभक्तीपरायण रामदास महाराज पवार हेच करत असतात। मात्र गतवर्षीच्या नियोजन पाहून यावर्षी लोकांचा प्रतिसाद त्यांना मिळतोय। यावर्षी या ठिकाणी संत पंक्ती गावातील काही लोकांनी उचलल्यात। त्याहून अभिमानाची गोष्ट म्हणजे परगावच्या लोकांनी उचलल्यात। एक लोरेवाडी तारळे गावातून देखील एक संत पंगत त्यांना मिळालेली आहे। खूप आनंदाची गोष्ट आहे। आजची जी सायंकाळची संत पंगत होती श्री नामदेव शंकर गोरुके लोरेवाडी गोरुले यांच्या सुविद्य पत्नी आदरणीय सौभाग्यवती सविता नामदेव गोरुले या ठिकाणी आलेत। मी विनंती करतो आपण पुढे यायचं आणि महाराजांच्या हस्ते आपण श्रीफळ स्वीकारायचं। या पटकन या। त्याच पद्धतीनं या ठिकाणी दुपारी ठीक 5 वाजता ज्यांचं सुश्राव्य असं प्रवचन झालं की आदरणीय श्री हरिभक्तीपरायण नवनाथजी महाराज भांगिरगे यांना देखील महाराजांच्या हस्ते या ठिकाणी श्रीफळ देण्यात येत आहे। या महाराज पुढे पटकन चला। या उदरीकडे द्या। महाराजांच्याकडे श्रीफळ। महाराजांना विनंती आहे आजचे प्रवचनकार श्री हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज भांगिरगे यांना या ठिकाणी श्रीफळ देण्यात येत आहे। त्याच पद्धतीने आजचा हरिजागर जो होणार आहे नियोजनाप्रमाणे केदारनाथ भजनी मंडळ कोंजवडे हे याच गावचं असल्यामुळं त्यांनी इथं आलेल्या आणि येऊ असणाऱ्या अशा बाकीच्या संमिश्र भजनी मंडळाला एकत्र घेऊन तो जागर करावा। दिवस कमी असल्यामुळे आपण काय केलेलं आहे, जागर सर्वांना संधी देता येत नाही। जे जे उपस्थित आहेत ज्या ज्या गावची भजनी मंडळ आहेत त्या सगळ्यांना या ठिकाणी घ्या आणि तो जागर करा अशी केदारनाथ भजनी मंडळाला विनंती। त्याच पद्धतीनं
उद्याच कार्यक्रमाची रूपरेषा उद्या सकाळी ठीक 4 वाजता काकड्याला एक ठिकाणी सुरुवात होईल. 4 ते 6 काकडा होईल. काकड आरती झाल्यानंतर जे वाचक मंडळी बसले, वाचक मंडळींच्या उद्या पेपर आहे. जे काही 30 मुलं वाचाय बसलेत त्यापैकी काहीतरी 5-6 मुलांच्या उद्या पेपर आहे. पेपराचं टायमिंग आहे 11 ते 1:30. मग या वेळेमध्ये काय करणार आहे आपण, सकाळचं जे पहिल्या वाचन आहे सकाळची, ते सकाळचं वाचन 7ला चालू करणार आहे. 7 ते 10 वाचन आहे. 10 वाजता त्यांना इथून तरायला जायचे, त्यामुळे 10 वाजता वाचन बंद होईल आणि दुपारच्या प्रहरामध्ये पुन्हा दुसरं वाचन होईल सत्रामध्ये. याची नोंद घ्यायचे. वाचन सकाळी ठीक 7ला चालू होईल. वाचकांसाठी उपक्रम ठेवला होता. साहेबांनी या ठिकाणी काय केलेलं आहे, जे मुलं वाचायला बसलेत त्या वाचकांच्या नावाच्या रोज चिठ्ठ्या या ठिकाणी टाकल्या जातील. महाराजांच्या शुभास्ते भाग्य विजेत्याची एक चिठ्ठी काढली जाईल. त्या चिठ्ठीत ज्याचं नाव येईल त्याला या ठिकाणी महाराजांकडून सुंदर अशी एक स्कूल बॅग महाराज त्यांना देऊ करतायत. मी महाराजांना विनंती करतो, आपण या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते एका भाग्य विजेत्या वाचकाचं नावाचं अनावरण या ठिकाणी आपण करावं. रबर काढा आणि महाराजांच्याकडे द्या. 3 दिवस हा उपक्रम राहील. आणि बाकीच्यांनी म्हणायचं आम्ही वाचायला बसलो आमचं नाव नाही, असंही नाही. प्रत्येकाला एक आकर्षक भेटवस्तू देखील काल्याच्या दिवशी त्यांच्याकडून मिळणार आहे प्रत्येक वाचकाला. याची नोंद घ्या. आणि उद्यापासून काकड आरतीला आलेल्या महिलांसाठी नित्यनेमाप्रमाणे मानाची रुक्मिणीसाठी हा कार्यक्रम देखील होईल. आणि भाग्यविजेत्या वाचकाचं नाव आहे आकाश पवार. कीर्तनाला आलीत का? या कागद काढून द्या महाराजांच्या. दिवसभर वाचन करून हरिपाठामध्ये नसलेली मुलं आता कीर्तनाला सहसा थांबत नाहीत. मात्र उपस्थित असलेल्या त्यांच्या आप्तेष्टांकडून तो सन्मान स्वीकारावा. त्याच पद्धतीनं बरं का महाराज, या ठिकाणी उपस्थित आमच्या तळी भागातील बरेचसेच नामांकित कीर्तनकार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. उभा असलेले गायनाचार्य, प्रवचनकार. त्याच पद्धतीनं आज या ठिकाणी ज्या आदरणीय कुमारी तेजश्रीताई महाराज बर्गे आळंदीला वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गेली 3 वर्ष होत्या, सुंदर कीर्तन करतात. त्यांचं उद्या या ठिकाणी प्रवचन होईल, याची नोंद घ्यायची आहे. त्याच पद्धतीनं उद्याचा जागर भजनी मंडळ हरपळवाडी यांचा होईल. उद्याची सकाळची आणि सायंकाळची संत पंगत एकाच अन्नदात्याची असून उद्याची संत पंगत ही फराळाची असणार आहे. एकादशी सर्वांना नित्यनेमानं पाळावी लागेल. सकाळ ही फराळ आणि संध्याकाळी ही फराळ, याची नोंद घ्या. हरिभक्तीपरायण सुमंत बाजीराव पवार यांची उद्या सकाळ आणि सायंकाळची पंगत राहील. उद्याची हरिकीर्तनाची सेवा श्री हरिभक्तीपरायण अनिलजी महाराज देवळेकर, कट्टर हिंदुत्ववादी, हिंदू धर्म प्रचारक, छत्रपती शंभूराजे छत्रपती शिवरायांचे चरित्र व्याख्याते, श्री गोपाल वारकरी शिक्षण संस्था मंदूर, जिल्हा सांगली यांचं या ठिकाणी कीर्तन होईल, याचीही नोंद घ्या. आणि आजच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी संपन्न झालं, पण त्यापूर्वी ज्यांनी आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचा सन्मान हा आपल्या यजमानांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. मी महाराजांना विनंती करतो, महाराजांना या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन महाराजांचा सन्मान करावा. आपल्या कार्यक्रमाचे यजमान श्री हरिभक्तीपरायण रामदास महाराज पवार यांच्या हस्ते आदरणीय श्री हरिभक्तीपरायण आजचे नियोजित कीर्तनकार नवनीतजी महाराज क्षीरसागर बनपुरी यांचा या ठिकाणी माफ करा करगणी त्या गावाला येणं झालं त्यामुळे वा होय ज्ञानेश्वर रामकृष्ण हरी. पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ. आणि सर्वांना आणखी एक विनंती, उद्या आज घरी गेल्यानंतर उद्या दिवसभर नाही आला तरी चालेल, पण संध्याकाळी कीर्तनाला येताना प्रत्येकीनं अजून एक महिला जोडीने घेऊन यायची. प्रत्येक पुरुषाने 4 माणसं घेऊन यायचं. उद्या मंडप सगळा भरला पाहिजे बरं का. विठ्ठल जय जय विठ्ठल महाराज
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जैसी नाही तो ना हो. चांगल्या जपल्या त्या अशा जपा, अशा जपा. फौजी आहेत का? वा 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 वा. मग काय अडचण नाही. फौजी आहे म्हटलं तर ती हाती ज्याचं त्यानंच करू जाणं. कुणाच बी काम नाही, कुणाच बी काम नाही. सर्वांनी काय करा, नियोजनामध्ये सप्ताह चालू आहे. कधीतरी जाऊन बघा, मग तुम्हाला कळल सप्ताह कसा करायचा. हे असा आमच्यासारखा वक्ता ज्यावेळेला बाहेर बोलतो ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं केलेल्या कामाची पोचपावती आमच्या महाराजांना मिळणार. आपल्या भागात लेकरू आहे, आपल्या भागात त्यांना काय केलेलं आहे, सहकार्य केलेलं आहे. आणि तुम्हाला एक सांगू का, नोहे हा एकल्याचा खेळ म्हणून मेळ मेळविला या न्यायानं. कार्यक्रम ते करतात म्हणजे तो कार्यक्रम त्यांचाच आहे हे तुमच्या डोक्यातनं काढा. कार्यक्रम ते करतात पण कार्यक्रम आपल्या गावाचा आहे असं जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनात आणत नाही तोपर्यंत कार्यक्रमाला मोठं स्वरूप प्राप्त होत नाही. हा, निमित्त मात्र ते असतील, निमित्त मात्र ते असतील. मी तुम्हाला एक सांगू का, त्या दादाचा स्वभाव मला एवढा पटला ना. हे बघा, तुम्ही 1 रुपया त्यांना देऊ नका. माझं बोलणं कळतंय का? पैसा 1 रुपया देऊ नका. नाही दिला तरी चालेल, फक्त मनानं आणि शरीरानं फक्त इथं या. हे घडवायच्या पाठीमागचं कारण सांगू तुम्हाला. किमान माझ्या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त तरी माझ्या गावामध्ये नामचिंतन घडावं, माझ्या गावातल्या लोकांना काहीतरी ज्ञानदान करता यावं, हा शुद्ध हेतू याच्या पाठीमागचा आहे महाराज. शुद्ध हेतू आहे. आणि असा हेतू ठेवून कार्यक्रम करणार लोक लय कमी आहेत महाराज. एका कार्यक्रम त्यामुळे महाराज, आणि मला सवच आहे महाराज जरा आगावपणा करायची पहिल्यापासून. ऐका का, त्याचं कारण सांगतो, माझी शेवा आटोपती घेतो. या जगाच्या पाठीवर सगळ्यात जवळचं नातं जर तुमच्या माझ्यामध्ये कुणाचं असेल तर ते फक्त आईच आहे. का जवळचं नातं? 9 महिने 9 दिवस त्यांनी तिच्या उदरामध्ये वाढवलं. 9 दिवस 9 महिने 9 महिने 9 दिवस त्यांनी तिच्या उदरामध्ये वाढवलं. रक्ताचं दूध करून ते काय केलं, तुमचा आमचा सांभाळ केला राजानो. मग मला सांगा, त्या आईच्या पश्चातीला लक्षात ठेवणं ही त्या मुलाचं कर्तव्य आहे. एकट्यांचं त्यांच्याबद्दल तुमचं मा सुद्धा ते कर्तव्य आहे, ते पार पाडावंच लागतं. कारण सांगू तुम्हाला, या जगाच्या पाठीवर तुमच्या माझ्या हिताचा विचार जर कोणाचा असेल ना तर ती फक्त आईच आहे. मला उदाहरणं भरपूर आहेत महाराज, मी सगळे उदाहरणं सांगून वेळ घेत नाही. बापाच्या मांडीवरनं ढकलून लावलं, रडत रडत पोरगा आईकडे आला, म्हणला आई. दुसऱ्या आईनं मला बापाच्या मांडीवर ढकलून पाडलं. आईनं सांगितलं, हे राजा, अरे कशाला बापाच्या मांडीची काळजी करतो, त्या देवाचं नामचिंतन कर, जगाचा बाप तुला तुझ्या मांडीवर घेईल. जा, आईचा उपदेश ऐकला, ध्रुव बाळानं भगवंताचं नामचिंतन केलं, आढळ पदावर बसला, फक्त आईचा उपदेश ऐकला. 1 वाटी दूध मागितलं होतं, 1 वाटी पिठाचं पाणी करून लेखाला पाजलं. पण ज्याला खरं दूध पिला ना त्याला आईला सांगितलं, हे आई, तू मला पिठाचं पाणी पाजते, खरं दूध आज मी पिलोय. आई म्हणते, बाळा आपली परिस्थिती नाही, मग काय करू दे गाई, घे त्याचं नाव आणि बस तपाला. हे आईचा उपदेश ऐकला. उपमान्यूनं काय केलं महाराज, तप केला, दुधाचा सागर दिला. उपदेश फक्त आईचा होता. आज तुम्ही मी ज्या स्वतंत्र भारतामध्ये थांबलोय ना, ज्या महाराष्ट्रामध्ये ना, त्या महाराष्ट्र स्वतंत्र राखण्यासाठी सुद्धा जिजाऊचाच उपदेश होता. म्हणून आज तुम्ही येत आहे. लेकासाठी काही करायची तिची तयारी हो, काही करायची तयारी. माझ्या आयुष्यात घडलेली घटना सांगतो ऐका. जत तालुका आम्हाला जवळ आहे. जत कार्यक्रमाला गेल्यानंतर एक 22 वर्षाचा अपंग लेकरू माझ्या पुढे बसवलं होतं. अपंग, दोन्ही हाताने अपंग आहे, दोन्ही पायाने अपंग आहे. त्या माऊलीने अंड पुढे बसवलं. कार्यकर्ते म्हणले, महाराज ते पोरग जरा अपंग आहे बरं का, त्याला काय बोलू नका.
जरी त्यानं इकडे तिकडे केलं म्हणलं ठीक आहे, काय अडचण नाही. कीर्तन झालं, मला बसायला खुर्ची दिली आणि खुर्चीत बसल्यानंतर सगळी लोक पाया पडायला आली. सगळ्यात पाठीमाग त्या लेकराला अशी काकत घेऊन ती आई दर्शनबारीमध्ये उभा राहिली. सगळ्याला जाऊ दिलं. तिनं ती लेकरू माझ्या पुढे ठेवलं आणि मला म्हणजे महाराज चांगला आशीर्वाद द्यावा माझ्या लेकाला. तिला म्हणलं अगं तू आई आहे, तू जन्म दिलाय, 9 महिने 9 दिवस तुझ्या उदरामध्ये वाढवलंय, तर हाताचा पाळा नेत्राचा दिवा करून या लेकाला तू सांभाळलंय. तुला सांगू का, या जगाच्या पाठीवर हे सगळ्यात मोठा आशीर्वाद कोणाचा असेल तर तो आईचा असतो. तूच तुझ्या लेकाला आशीर्वाद दे ना. म्हातारी म्हणली महाराज अहो तुम्ही महाराज आहे. नाही ग म्हणलं, तुझा आशीर्वाद लेकाला फार मोठा आहे. तिचा हात हातात घेतला, त्या लेकाच्या हातात डोक्यावर ठेवला आणि तिला म्हणलं दे आशीर्वाद, तुला काय द्यायचा आहे त्यावेळेला. त्यावेळेला त्या म्हातारीनं आशीर्वाद दिला. हो ती म्हणते महाराज तुमच्या देवाकडे माझं एकच मागणं आहे. कोणतं मागणं? तर म्हातारी म्हणते मी मरायच्या आधी माझा लोक मारावा, एवढंच मला वाटतं. तिला म्हणला गा आई आहे का कोण आहे? अरे जगाच्या पाठीवर अशी कोणती आई आहे की जी मनामध्ये विचार करल मी मरायच्या अगोदर माझा लेक मारावा. राग आला राग अनावर झालं. अरे म्हणलं कैकेयीनं बदला घेतला पण वनवासाला पाठवला, मरावास तिच्या मनात कधी आलं नाही. तिला म्हणलं आई आहे का कायदाशी नाही असा विचार. तेव्हा तिने सांगितलं महाराज तुम्ही रागाला जाणं फार स्वाभाविक आहे. माझं लेकरू 22 वर्षाचं आहे, जन्माला आल्यापासून अपंग आहे. त्याच्या हाताने त्याला काहीच करता येत नाही. पाणी पिता येत नाही, जेवता येत नाही, खाता येत नाही, पिता येत नाही, काही करता येत नाही. आंघोळ सुद्धा मला घालावी लागते, कपडे सुद्धा त्याला मला घालावे लागतात. महाराज मी असं बोलण्याचं कारण एकच आहे, काय उद्या मी जर मेले या लेकाच्या अगोदर तर माझ्या लेकराला आंघोळ कोण घालणार? माझ्या लेकराचे कपडे कोण बदलणार? त्याचं कोण बघणार? मग महाराज मला सांगा ना, मी तुमच्या देवाकडे जे मागितलं ते चुकीचं आहे का? हो आहे चुकीचं नाही. माझ्या पश्चात याची काळजी करायला कोण नाही, म्हणून तुमच्या देवाकडे एकच मागणं आहे, मी मरायच्या आधी ह्यो मारावा. ह्याच्यामध्ये महाराज मी फक्त ह्याच्या हिताचाच विचार करते. त्यावेळेला मला लक्षात आलं महाराज हे जगाच्या पाठीवर हे कोणती आई असू दे, कोणती आई लेकाच्या हिताचाच विचार करते. अरे वाघ सिंह सुद्धा आपल्या लेकराला जबड्यामध्ये धरतो, पण एक त्याची आई त्याला एक दात लागू देत नाही. राजानो हे आईचं प्रेम आपल्या मुलाबद्दल असतं. आई आपल्यातून निघून गेल्या 2 वर्ष झाली, 2 वर्ष झाली निघून गेल्या. पण तुम्हाला सांगू का, त्या आईचं प्रेम, त्या आईची माया जसं हे लावलेलं रोपटं मोठं होत जाईल. हाय तुम्ही रोपटं आता लावलं गेल्या वर्षी, खऱ्या अर्थानं ज्या वेळेला या रोपट्याचा मोठा वटवृक्ष होईल ना, खऱ्या अर्थानं त्याच वेळेला या माऊलीचा खऱ्या अर्थानं सगळ्या गावाला आशीर्वाद लागल्याशिवाय राहणार नाही. गावाला कुटुंबाला नाही म्हणत, पुऱ्या गावाला या माऊलीचा आशीर्वाद लागणार आहे. कारण त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त या भागामधलं महाराज गोड वातावरण आहे, एकदम गोड वातावरण आहे. मला जर असल्या वातावरणात तुम्ही 15 दिवस कीर्तन करायला लावलं तरी मी करीन, एवढं गोड वातावरण आहे. त्यामुळं सर्वांनी पुन्हा एकदा सहकार्य करावं. आणि सगळ्यात मोठा आभार जर मानायचा असेल ना तर महाराज अक्षय महाराजांचं खरंच आभार मानलं पाहिजे बरं का. महाराज सांगू का तुम्हाला, आपल्या भागातला परमार्थ इतर भागाला सुद्धा कळावा की माझ्या भागामध्ये एवढा उच्च कोटीचा परमार्थ होतो. आता तुम्हाला सांगू का, महाराज लोकांचं आमचं फक्त तेवढंच असते, आम्हाला दुसरं काही लागत नाही. काय आमच्या भागात आपण ज्या भागातले आहोत, ज्या गावातले आहोत, त्या गावानं त्या भागानं फक्त परमार्थ क्षेत्रामध्ये काय करावं, उतुंग भरारी घ्यावी, जेणेकरून आलेला कीर्तनकार तिथं जाऊन सांगल दुसरीकडं जावा. सप्ताह बघायचा आहे, पुण्यस्मरण सप्ताह कसा असतो बघायचा आहे, जावा उठा. कुठं जा? कोंजवड्याला जा. अक्षय महाराजांच्या नियोजनामध्ये सप्ताह चालू आहे, कधीतरी जाऊन बघा, मग तुम्हाला कळल सप्ताह कसा करायचा. हे असं आमच्यासारखा वक्ता ज्यावेळेला बाहेर बोलतो ना त्यावेळेला खऱ्या अर्थानं केलेल्या कामाची पोच पावते आमच्या महाराजांना मिळणार. आपल्या भागातलं लेकरू आहे, आपल्या भागात त्याचा अभिमान पाहिजे का नाही? पाहिजे का नाही बाबा? मला आल्यापासून तुम्ही लय आवडलाय. बोलू का नको म्हणून बसतोय. हा परवा दिवशी बलवडीत, आता इथं तुम्हाला बघितल्या मला अमिताभ बच्चनचा डायलॉग द्यायला
तुझे हो तो नतला देशी नाही तो ना हो. चांगले जपले त्या अशा जपा अशा जपा. फौजी आहेत का? वा 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 वा. मग काय अडचण नाही. फौजी आहे म्हटलं तर ती हाती ज्याचं तेनच करू जाणं. कोणाच बी काम नाही कोणाच बी काम नाही. सर्वांनी काय करा महाराजांच्या पाठीशी उभे राहा. हा कार्यक्रम मोठा करण्याचा प्रयत्न करा. जे संतांमुळे हा परमार्थ उभा राहिला त्यांचं 2 मिनिटाचं भजन आपल्याला करायचं आहे. ज्याला ज्याला चांगले हात आहेत आणि एका रेषेत हात एका दोरीत वर घ्या. चला पटकन पटकन. वा 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 वा. छान 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 छान. सकाळी काकडा आहे का? राहू द्या काकड्या पातुरस. हे आई काय हातवर 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 हातवर. हा खाली कोणी ठेवायचा नाही. जर कदाचित खाली राहिला आणि घरी जाताना जर असा आकडला आपल्या नावावर कुणी वरडायचं नाही. हे ऐका त्या संतांमुळे हा परमार्थ उभा राहिला त्यांचं 2 मिनिटं टाळी वाजवून भाषण करा. तुकाराम 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 सूचना दिल्या जातील. सूचना ऐका नंतर सूचना करते. रूप पाहता
नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ज्ञानदीप लावू जगी ज्ञानदीप नाचू कीर्तनाचे रंगी हरी जय राम कृष्ण हरे
चालू केला मित्रांनो. बरं झालं समजा सोडून आलो, गाडीत बसला, वेळ घाट बघितला, झाडं बघितली, दुकान बघितलं. आता म्हणला बैल आहे म्हणती बैल. तेव्हा सुद्धा लेकर खोटं बोलत नाही. संस्कार क्षम्य पिढी घडवता आली नाही. कारण नंबर 4, जन्मदाते आई बापाला सांभाळायची दानत ठेवली नाही. कीर्तनाच्या नियमामध्ये कीर्तन आहे तू, त्यामुळे काय करावं लागल, शांतपणे कीर्तन. आम्ही येताना 50-100 काहीतरी. मावशी मला खरं सांगा, तुम्ही पैसे आणलेत का? वाजवा म्हणणार आणि मावशी तुम्ही कुणी सुद्धा वाजवायची काय का सरळ नाही म्हणते वाजवायची.